आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधानसभेआधी सरकारने जरांगेंशी चर्चा केली होती। फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार, राऊतांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका। फडणवीस आरक्षणाबाबत पुढाकार घेतायत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यात, राऊतांचं वक्तव्य। तर सरकारकडेच मागणी करणार, ट्रम्पकडे मागणी करू शकत नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंना उद्देशून राऊतांचा मिश्किल टोला। राहुल गांधी ओबीसींच्या समर्थनात बोलतात, काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणावर बावनकुळे यांचं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये भर पावसातही रात्री 1 वाजता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर। निप्ती गावात मराठा समाज बांधवांकडून जेसीबी आणि क्रेनमधून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत। आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा बॅनर, खबरदारी म्हणून काढला, इतिहासात कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा बॅनरवर होता उल्लेख। खबरदारी म्हणून पोलिसांनी हा बॅनर सुरक्षित काढून ठेवला। मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाच्या हाकेनंतर आता ओबीसी नेते आक्रमक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज राज्यातील ओबीसी नेत्यांशी ऑनलाईन चर्चा करणार। आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, ओबीसी महासंघाच्या ऑनलाईन बैठकीआधी बबनराव तायवाडे यांचा इशारा। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची पुन्हा एकदा एकत्रित बैठक। आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन।